अक्कलकोट तालुक्यातील बोरी उमरगे येथे थेट जनरल सरपंच पदाच्या एका जागेसाठी तब्बल अर्धा डझनपेक्षा जास्त इच्छुक आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनेतून निधी खेचून आणून गावांचा विकास करण्याची ज्यांच्यात धमक नाही अशांनी पैशांच्या जोरावर गुडघ्याला बाशिंग बांधून ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. यामुळे यंदा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी रंगतदार तिरंगी लढत होणार आहे. बोरी उमरगे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तहसील कार्यालयाकडून 3 प्रभाग रचनेसाठी 7 जागा निश्चित केल्या आहेत. प्रभाग क्रमांक 1 दलित वस्तीमध्ये जनरल स्त्रीसाठी 1 जागा आणि जनरल पुरुषसाठी 1 अशा एकूण 2 जागा निश्चित केल्या आहेत. प्रभाग 2 साठी श्री लक्ष्मी मंदिर परिसर धनगर वस्तीमध्ये अनुसूचित जातीसाठी 1 जागा, ओबीसीसाठी 1 जागा आणि जनरल स्त्रीसाठी 1 जागा अशा एकूण 3 जागा निश्चित केल्या आहेत. प्रभाग क्रमांक 3 तलाठी कार्यालय परिसर लिंगायत वस्तीमध्ये अनुसूचित जाती स्त्रीसाठी 1 जागा आणि जनरल स्त्रीसाठी 1 जागा निश्चित करण्यात आली आहे. यंदा थेट सरपंच निवडणुकीसाठी बोरी उमरगेमध्ये अडत व्यापारी राहुल तेलुंगी, माजी सरपंच पंडित पाटील, बलभीम श्रीमंत बिराजदार, श्रीशैल पाटील, रवींद्र पंडित बिराजदार आणि अडत व्यापारी अशोक तेलुंगी असे 6 जण इच्छुक आहेत. ग्रामपंचायत निवडणूक कधी आहे हे अजून ठरलेले नसताना गावातील मतदारांना अनेक प्रकारचे आमिष दाखवून आपल्यालाच मतदान करावे म्हणून जबरदस्तीने मतदारांना लक्ष्मी मातेची शपथ घेण्यास भाग पाडत आहेत. आजपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीत अमाप पैसा खर्च करून सत्तेवर आलेल्या अनेक सरपंचांनी स्वतःचा विकास करून घेतला आहे, मात्र गावाचा विकास केलेला नाही. विकास कामात भ्रष्टाचार करून निवडणुकीवेळी खर्च केलेल्यापेक्षा चौपट पैसे कमवले. यामुळे सरपंच पद हा गावाचा विकास कामे करण्यासाठी राहिले नसून फक्त पैसे कमवण्याचा एक अड्डा बनला आहे. विकास कामे न करता बोगस कामे दाखवून लाखो रुपये हडप करणाऱ्यांना यंदा कदापि निवडून द्यायचे नाही अशी सिंहगर्जना तरुण वर्गाने केली आहे. पैशांच्या जोरावर निवडून आलेल्या अनेक सरपंचांनी विकास कामात भ्रष्टाचार करून अमाप संपत्ती जमवली आहे. यंदाच्या निवडणुकीत अमाप पैसे खर्च करणाऱ्या उमेदवाराला निवडून न देता प्रामाणिक निस्वार्थीपणाने गावचा खरोखर विकास करणाऱ्याला निवडून देण्याचा निर्धार गावकऱ्यांनी आजपर्यंत निवडून आलेल्या सरपंचांना 14 व 15व्या वित्त आयोग योजनेशिवाय अन्य दुसऱ्या योजना माहितीच झाल्या नाहीत. त्यामुळे उमरगे गाव विकासापासून वंचित राहिले आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांतून निधी खेचून आणून गावचा विकास करता आला नाही. थोडेफार विकास झाले असले तरी त्याही कामात भ्रष्टाचार झाला आहे. प्रामाणिक निस्वार्थीपणाने गावचा खरोखर विकास करणाऱ्याला की पैशांच्या जोरावर निवडणूक लढवणाऱ्यांना यंदा मतदारांनी साथ देईल हे येणारा काळच ठरवेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.